नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉब या चॅनलमार्फत यापुढे आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करत आहोत, ज्यामध्ये पोलीस भरती त्याचबरोबर सहसेवा भरतीच्या पेपरचे PYQ आपण या ठिकाणी पाहणार आहोत। येणाऱ्या वर्षांमध्ये सुद्धा भरपूर सहसेवा भरती असेल किंवा पोलीस भरती सुद्धा होणार आहे, त्यासाठी हे तुमच्या क्वेश्चन एनालिसिस फार इम्पॉर्टंट राहणार आहे। त्यामुळेच आपण ही एक नवीन सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो, दोन महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। पहिली गोष्ट, सर्व क्वेश्चन्स हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधूनच घेतलेले आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, डेली आपण जे काय अपडेट घेणार आहोत रेग्युलर, त्यामध्ये मॅक्झिमम 20 ते 25 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत, जेणेकरून व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। आपण महाजॉब चॅनलमार्फत जॉब अपडेट्स त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवीन ज्या काय सिरीज असतील त्या सुरू करत आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रिपरेशनसाठी फार इम्पॉर्टंट जी तयारी आहे ती करता येईल। बघा मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत, ज्यामध्ये त्यांनी विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह चंद्र नाहीत। ज्यामध्ये ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए युरेनस, ऑप्शन बी नेपच्यून, ऑप्शन सी मंगळ आणि ऑप्शन डी यापैकी नाही। तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन डी, यापैकी नाही हे करेक्ट आन्सर आहे। या ग्रहाला कोणत्या ग्रहाला उपग्रह चंद्र नाहीत असं त्यांनी विचारलेलं आहे। मात्र हे काय जे काय ऑप्शन दिलेले आहेत, ऑप्शन ए, बी आणि सी या तिन्ही उपग्रहांना चंद्र आहेत। ज्या दोन ग्रहांना उपग्रह नाही आहेत त्यामध्ये बुध आणि शुक्र हे असणार आहेत, त्यामुळे ते या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत। त्यामुळे याचं करेक्ट आन्सर हे ऑप्शन डी राहणार आहे। बुध किंवा शुक्र हा ऑप्शन असता तर तो ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असता। दुसरा प्रश्न बघा, या ठिकाणी भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारले गेलेले आहेत। यामध्ये बघा, ऑप्शन ए आहे महाराष्ट्र, ऑप्शन बी आहे गुजरात, ऑप्शन सी आहे तेलंगणा आणि ऑप्शन डी मध्य प्रदेश। तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी, गुजरात हे देशामध्ये सर्वात जास्त कापूस उत्पादक राज्य आहे। जर 2 नंबरचं राज्य विचारलं किंवा 2 नंबरला जो रँक आहे तो महाराष्ट्राचा आहे आणि 3 नंबरला तेलंगणाचा आहे। मात्र सर्वाधिक उत्पादन करणारं जे राज्य आहे ते गुजरात आहे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घेणे महत्त्वाचं आहे। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, या ठिकाणी त्यांनी विचारलेला आहे की जैन धर्मियांचे प्रथम तीर्थकर कोण आहेत, अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा विचारले गेलेले आहेत। यामध्ये ऑप्शन ए अनंतनाथ, ऑप्शन बी अजितनाथ, ऑप्शन सी महावीर आणि ऑप्शन डी हे ऋषभनाथ। यापैकी कोण प्रथम तीर्थकार आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ऋषभनाथ, ज्यांना ऋषभदेव सुद्धा म्हटलं जातं। सो या प्रकारच्या प्रश्नांसाठी तुम्हाला तयारी करायची आहे। पुढचा क्वेश्चन बघा, या ठिकाणी त्यांनी विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता दिवस शिवराज्य दिन म्हणून साजरा केला जातो। फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, भरपूर वेळा रिपीट झालेला आहे। यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे की कोणता दिवस शिवराज्य दिन म्हणून साजरा केला जातो। ज्यामध्ये ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत 19 फेब्रुवारी, 10 नोव्हेंबर, 6 जून आणि डी 3 एप्रिल। तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन सी, 6 जून हा दिवस शिवराज्य दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो। रायगडावर 6 जून 1674ला ज्या महाराजांचा शिवराज्य दिवस होता त्यानुसारच हा दिवस त्या ठिकाणी मित्रांनो घेतलेला आहे। शिवराज्य दिन म्हणून त्या ठिकाणी 6 जून हा दिवस साजरा केला जातो। क्वेश्चन पुढचा बघा, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO कोण आहेत। भरपूर वेळा मित्रांनो CEO आधारित क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे सर्व मेजर कंपन्या ज्या इम्पॉर्टंट कंपन्या आहेत त्यांचे CEO तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे, त्याची प्रिपरेशन करणे महत्त्वाचं आहे। यामध्ये बघा, ऑप्शन ए आहे सत्या नडेला, ऑप्शन बी सुंदर पिचाई, ऑप्शन सी अरविंद कृष्णा आणि ऑप्शन डी चंद्रा कोचर। यापैकी कोण मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO आहेत असं त्याने विचारलेलं आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO आहेत। सुंदर पिचाई हे गुगल कंपनीचे CEO आहेत। गुगल किंवा काही वेळा अल्फाबेट कंपनी सुद्धा विचारली जाते, जी पॅरेंट कंपनी आहे गुगल कंपनीची, ते लक्षात घेणे महत्त्वाचं आहे। त्यानंतर अरविंद कृष्णा हे IBM कंपनीचे मित्रांनो CEO आहेत। IBM कंपनी सुद्धा फार मोठे आहेत आणि त्यांच्या अंडर चांगली प्रगती IBM कंपनीने केलेली आहे। तिन्ही जर कॅन्डिडेट्स बघितले, ऑप्शन ए, बी, सी हे इंडियन जे मित्रांनो त्यांचे रूट्स आहेत, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातील। चंद्रा कोचर या ICCच्या पूर्व CEO आहेत, ते सध्या CEO नाही आहेत, मात्र इतर 3 हे सध्या CEO आहेत। यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे। पुढचा क्वेश्चन बघा, रस्त्यावरील वाहतूक चिन्हे किती प्रकारची असतात। आता हा प्रश्न, हा जो क्वेश्चन पेपर आपण आज या ठिकाणी पाहत आहोत तो 2023ला पोलीस भरती झालेली, त्यामधला चालक पदाचा प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहत आहोत। त्यामुळे अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा त्या ठिकाणी मित्रांनो विचारले जातील, मात्र जेनरिक क्वेश्चन सुद्धा कन्सिडर करून तुम्ही या प्रकारे तयारी करणे आवश्यक आहे। यामध्ये बघा, ऑप्शन ए आहे 2, ऑप्शन बी आहे 3, ऑप्शन सी 4 आणि ऑप्शन डी 5। तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी, 3 प्रकारची चिन्हे ही रस्त्यावरची वाहतूक चिन्हे असतात।
पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. यामध्ये त्यांनी असं विचारलेलं आहे की पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला. याचा ऑप्शन ए आहे मित्रांनो बाळासाहेब ठाकरे, ऑप्शन बी राहुल देशपांडे, ऑप्शन सी नरेंद्र मोदी आणि ऑप्शन डी आशा पारेख. तर मित्रांनो 2022ला प्रभावली हा पहिला पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि तो पहिला पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला होता. सो पुरस्कार आणि त्याचे विनर्स हे नेहमी जे क्वेश्चन विचारले जातात त्यामध्ये असतातच, त्यानुसारच तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे. क्वेश्चन नंबर 8 बघा, फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022चा उपविजेता देश कोणता आहे. फार महत्त्वाचा आहे, या ठिकाणी उपविजेता विचारलेला आहे, रनरअप विचारलेला आहे, विनर किंवा विजेता विचारलेला नाही आहे. तर याचा ऑप्शन्स बघा, ऑप्शन ए आहे मोरोक्को, ऑप्शन बी क्रोएशिया, ऑप्शन सी फ्रान्स आणि ऑप्शन डी अर्जेंटिना. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 8चं ऑप्शन सी फ्रान्स हा रनरअप आहे, उपविजेता संघ आहे. ऑप्शन डी अर्जेंटिना हा विनर किंवा विजेता संघ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 9, कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे. नॅशनल पार्क आधारित 100% मित्रांनो एक प्रश्न तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो, प्रत्येक एक्झाममध्ये विचारला होतो. त्यामुळे देशातील सर्व नॅशनल पार्क्स आणि त्यांची राज्ये ही तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. याचा ऑप्शन्स बघा, ऑप्शन ए झारखंड, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी गुजरात किंवा ऑप्शन डी छत्तीसगड. तर याचं करेक्ट आन्सर आहे कुनो नॅशनल पार्क हा मध्य प्रदेशमध्ये आहे, हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे तो तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये त्यांनी विचारलेला आहे गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहेत, असं त्यांनी या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10 मध्ये विचारलेला आहे. याचे ऑप्शन तुम्ही बघू शकता, श्रीनिवास खळे, शाहीर साबळे, राजा बडे किंवा सुरेश भट. हे 4 ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत आणि क्वेश्चन 10चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी राजा बडे हे गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार आहेत. क्वेश्चन नंबर 11 बघा, भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण आहे. फार महत्त्वाचे क्वेश्चन आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला अवॉर्ड्स आणि त्याचे विनर्स हे लक्षात ठेवणे फार महत्त्वाचं आहे. यामध्ये ऑप्शन बघा, गिरिजा भानोत पहिला ऑप्शन आहे, ऑप्शन बी आहे पुनीता अरोरा, ऑप्शन सी आहे कल्पना चावला आणि ऑप्शन डी विमला देवी. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन ए गिरिजा भानोत या भारताची पहिली अशोक चक्र विजेता महिला आहे. त्यानुसार तुम्हाला अशा प्रकारच्या क्वेश्चनसाठी प्रिपरेशन करावी लागणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 12, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा 100% तुम्हाला मित्रांनो विचारले जातात प्रश्नपत्रिकामध्ये. तुम्हाला नक्कीच कोणता नृत्य प्रकार आणि त्याच्याशी संबंधित राज्य हे विचारलं जातं, त्यामुळे हा प्रश्न सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. IMP क्वेश्चन तुम्ही कन्सिडर करू शकता आणि अशा प्रकारचे प्रश्नांसाठी तुम्हाला 100% तयारी करायची आहे. यामध्ये बघा ऑप्शन आहे आंध्र प्रदेश, ऑप्शन बी आहे केरळ, ऑप्शन सी आहे तामिळनाडू आणि ऑप्शन डी कर्नाटक. तर याचे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश हा कुचिपुडी या नृत्य प्रकार राज्याशी संबंधित आहे. तर इतर जे स्टेट्स आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल, केरळमध्ये कथ्थकली तुम्हाला पाहायला मिळेल, तामिळनाडूमध्ये या ठिकाणी मित्रांनो जे भरतनाट्यम असतं तो नृत्य प्रकार हा फेमस आहे, तर कर्नाटकमध्ये यक्षगण म्हणून जो नृत्य प्रकार आहे तो फेमस आहे असं तुम्हाला पाहायला मिळेल. सो राज्य आणि त्यांचे जे फोक डान्सेस आहेत ते तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत, त्यामध्ये नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारले जातील. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी मित्रांनो जो विचारलेला आहे त्यामध्ये तुम्हाला विचारलेला आहे की मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, सायन्स बेस्ड क्वेश्चन आहे. सो सायन्स तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता ऑप्शन ए आहे लाळ ग्रंथी, ऑप्शन बी यकृत, ऑप्शन सी स्वादिपिंड आणि ऑप्शन डी पित्ताशय. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14, शिकाऊ लायसन्सची विधिग्राह्यता किती दिवस असते. अगेन ड्रायव्हर रिलेटेड क्वेश्चन पेपर असल्यामुळे पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जातील. त्यामुळे तुम्ही जर चालक पदासाठी प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन सुद्धा त्या ठिकाणी प्रिपेअर करणे आवश्यक आहे. यामध्ये बघा शिकाऊ लायसन्सची विधिग्राह्यता ऑप्शन ए मध्ये 70 दिवस आहे, ऑप्शन बी 180 दिवस, ऑप्शन सी 60 दिवस आणि ऑप्शन डी 90 दिवस. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी 180 दिवस व्हॅलिडिटी ही या ठिकाणी मित्रांनो शिकाऊ लायसन्सची असते, जी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न बघा, युनिसेफ हे जे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे. तर लगेच मित्रांनो अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आहेत, संस्था आहेत, त्याचे लोकेशन त्याचबरोबर त्याचं इम्पॉर्टन्स हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 15, युनिसेफचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे. यामध्ये ऑप्शन तुम्ही बघू शकता, शिकागो आहे, ऑप्शन ए, ऑप्शन बी हेग,
ऑप्शन सी पॅरिस आणि ऑप्शन डी न्यूयॉर्क. तर याचं करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 15चं ऑप्शन डी न्यूयॉर्क येथे तुम्हाला युनिसेफचे मुख्य कार्यालय किंवा मुख्यालय हे पाहायला मिळेल. शिकागो सुद्धा मित्रांनो युनायटेड स्टेट्स अमेरिकेमध्येच आहे. हेग ही सिटी नेदरलँड्समध्ये आहे. पॅरिस फ्रान्समध्ये आहे. तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा विचारले जातील. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संतोष करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर जे इम्पॉर्टंट ट्रॉफीज आहेत मित्रांनो आणि ते कोणत्या खेळाशी रिलेटेड आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी अंडरस्टँड करणे आवश्यक आहे. तर यामध्ये बघा ऑप्शन ए आहे फुटबॉल, ऑप्शन बी बॅडमिंटन, ऑप्शन सी हॉकी आणि ऑप्शन डी टेनिस. तर याचं करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 16चं ऑप्शन ए फुटबॉल. संतोष करंडक हा फुटबॉलशी संबंधित आहे. पुढचा क्वेश्चन मित्रांनो, खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही आहे. हे प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारले येतील. तर यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 17चं ऑप्शन्स आहेत तुतीकोरन, ऑप्शन बी आहे कांडला, ऑप्शन सी परद्वीप आणि ऑप्शन डी हल्दिया. तर 17 नंबरच्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन डी बी कांडला हे बंदर पूर्व किनारपट्टीवर नाही आहे. इतर सर्व पूर्व किनारपट्टीवर आहेत. त्यामुळे देशाच्या मित्रांनो तुम्हाला पूर्व त्याचबरोबर पश्चिम किनारपट्टीवर असलेली बंदरे आणि त्याची राज्य ही पाठ असणे त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही असा मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे. अगेन तुम्ही या ठिकाणी क्वेश्चन रीड करणे इम्पॉर्टंट आहे. भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही. यामध्ये ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कर्नाटक, ऑप्शन बी तेलंगणा, ऑप्शन सी आंध्र प्रदेश आणि ऑप्शन डी महाराष्ट्र. तर याचं करेक्ट आन्सर मित्रांनो आहे क्वेश्चन नंबर 18चं ऑप्शन सी आंध्र प्रदेश या राज्यातून भीमा नदी ही वाहत नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून वाहणाऱ्या पूर्व असतील किंवा पश्चिम नद्या आणि त्यांचं इम्पॉर्टन्स किंवा त्या कोणकोणत्या राज्यातून वाहत असतात हे तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो जो विचारलेला आहे तो आहे प्रश्न क्रमांक 19. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली होती. सो इतिहास संबंधी प्रश्न आहे. हे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहेत. यामध्ये बघा ऑप्शन ए आहे 1936, ऑप्शन बी आहे 1942, ऑप्शन सी 1924 किंवा ऑप्शन डी 1956. तर 19 नंबरच्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी ऑप्शन ए 1936 या साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. आणि पुढचा शेवटचा प्रश्न आजच्या या सिरीजमधला ज्यामध्ये त्यांनी विचारलेला आहे की भारतीय राज्यघटनेतील 8वी अनुसूची शेड्यूल जी आहे ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. सो राज्यघटना तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. यानुसार ऑप्शन तुम्ही बघू शकता पक्षांतर बंदी, पंचायतीचे प्राधिकरण, ऑप्शन बी आहे तुम्हाला ऑप्शन सी राज्यसभेतील जागांची वाटणी आणि ऑप्शन डी अधिकृत भाषा. तर याचं करेक्ट आन्सर तुम्ही सांगू शकता. क्वेश्चन नंबर 20चं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील 8वी अनुसूची ही अधिकृत भाषे याच्याशी संबंधित आहे. सो 20 क्वेश्चन्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. एक नवीन सिरीज आपण या ठिकाणी स्टार्ट केलेला आहे ज्यामधला पहिला व्हिडिओ मी तुमच्यासाठी आज या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. तुमचे क्वेश्चन्स 20 पैकी किती बरोबर आले हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा जेणेकरून तुम्हाला एक चांगलं या ठिकाणी मित्रांनो मोटिवेशन मिळेल येणाऱ्या क्वेश्चन पेपरसाठी किंवा येणाऱ्या एक्झामसाठी. अशाच प्रकारचे शॉर्ट व्हिडिओज आपण 20 ते 25 प्रश्न डेली पाहणार आहोत किंवा रेग्युलर पाहणार आहोत. ज्यावेळी तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल त्यावेळी 20 ते 25 मॅक्झिमम क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी घेणार आहोत जेणेकरून जास्त मोठा व्हिडिओ हा होणार नाही आहे. यामध्ये तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सजेस्ट करा. त्यानुसारच आपण त्याची प्रिपरेशन येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चेंजेस करू आणि प्रिपरेशन तुमच्यासाठी घेऊन येऊ. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न यापुढे सुद्धा मी करत राहीन. धन्यवाद.